तर जगद्गुरु तुकोबारायांकडून जसं भरभरून आध्यात्मिक मार्गदर्शन घेतलं, तसं रामदास स्वामींसोबत अधिक काळ राहून समर्थ रामदास स्वामींकडून पण शिवाजी महाराजांनी अधिक कार्य घेतलं. पण संत आणि आचार्य याच्यातला एक सूक्ष्म फरक लोकांना कळत नाही. आपल्याकडे जी आचार्य परंपरा आहे, जी द्वैत अद्वैत तत्वज्ञानावर भाष्य करते, त्या आचार्य परंपरेने अद्वैत तत्वज्ञान आत्मसात केलेले आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेस धर्म साम्राज्याचा प्रसार करायचा असतो त्यावेळेस ते लोक म्हणतात की तुम्ही रघुनायका सारिका देवशिरी, रघुरामचंद्र आपल्या मस्तकी आहेत, उठा 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 असं त्यांनी समर्थांनी सांगितलेलं आहे. उठा उठा उठा, हडबडू गडबडू नका, भयपोटीचे सांडावे. आणि समर्थांनी पुढं काय शिकवले की अरे प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणाने तुम्ही लढायला शिका. जगद्गुरु तुकोबारायांनी पण हेच शिकवलं ना. पण ती कोणतरी संत परंपरेमधले ते त्या माध्यमातून धर्मकार्य राष्ट्रकार्य करते, आणि कोणतरी आचार्य परंपरेमधले ते त्या माध्यमातून धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य करते. मग आता रामदास स्वामी जे आहे ते आचार्य परंपरेतले आणि पूर्वापारपासून आचार्य परंपरेला राजकारणात हस्तक्षेप करायची मान्यता आहे. आणि संत परंपरेला राजकारणात हस्तक्षेप करायची मान्यता जरी नसली तरी राजकीय पाठबळ मजबूत व्हावं म्हणून धर्मप्रसार करण्याची मान्यता आहे.